Good morning. We'll start for today. Today we are going to have first two lectures. Third lecture will be M2, and we'll continue with yesterday's problem. So yesterday we were discussing about problems related to which angles, theta and beta. We have discussed the first two varieties. Was clear at that? Yes, sir. Okay. So when the angles theta and beta are given, three varieties are possible. Which are they? Theta, beta, true length. If true length is given, we mark that true length along theta line and complete the problem. If plan length is given, then we mark that plan length along beta line and then we can proceed. And the third variety, which actually what we can say. So the introductory discussion, we'll solve it today. Which is that variety? Theta, beta, elevation. Correct. So write down the problem. हा प्रॉब्लेम ऍक्च्युअली आपल्याला सोडवायचा आहे आणि ही खूप इम्पॉर्टंट व्हरायटी आहे. नॉर्मली काय म्हणतात तसं हा प्रॉब्लेम शिकवताना खूप एनर्जी जाते, बट लुकिंग ॲट युअर इन्व्हॉल्वमेंट अँड कॉन्सन्ट्रेशन आय थिंक इट विल नॉट बी अ डिफिकल्ट टास्क. Write down. The line AB, comma 70 mm long. काय पाहिजे आपल्याला? थीटा बीटा आणि इलेव्हेशन लेंथ पाहिजे ना. लाइन AB is inclined at 35 degrees HP and its top view makes 65 degrees VP. और XY लाइन स्टेटमेंट लिहून घ्या. VP और XY लाइन. Complete the projections if front view of the line measures true length 70 जर असेल सध्या आपण 55 mm घेऊया, जर गरज पडली तर चेंज करूया. ठीक आहे. फ्रंट ऑफ द लाइन मेजर्स 55 mm. Write down. Given data. Tell me the given data, please. Theta is equal to 35. Okay. Then beta equal to 65 degrees. 65 degrees. In this case, we are given elevation length. Front view measures means it is 55 degrees. elevation length. And as usual, point A is available to us. Point A चं distance जे आहे ते
मॅटर करत नाही. म्हणजे ज्या व्हॅल्यूज आपण मिळवतो एलिव्हेशन लेंथ, प्लॅन लेंथ, थीटा, फाय, जे काय मिळवायचं आहे त्याच्यावरती ए च्या डिस्टन्सचा फरक पडत नाही. ठीक आहे. ओके, शॅल स्टार्ट द डिस्कशन. आता XY लाईन वगैरे काढू नका प्लीज, थांबा. मी कमी लोक काढत असते पण जे काढताय त्यांनी थांबा. ठीक आहे. रीड यस्टरडेज प्रोसिजर. काल जे आपण लिहिली होती त्याच्यामध्ये स्टेप नंबर 1 काय होती सांगा? लुक फॉर द प्रॉपर कॉम्बिनेशन, बरोबर ना? Rotate apparent length. हा ठीक आहे. त्या ऍक्च्युअली ड्रॉ केल्यानंतर पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे की प्रॉपर कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत किंवा नाहीत. ठीक आहे. तर बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये प्रॉपर कॉम्बिनेशन जनरली अवेलेबल असतात. ठीक आहे. जर प्रॉपर कॉम्बिनेशन अवेलेबल नसतील तर आपण काय करतो, पहिला अटेम्प्ट ऍपरंट लेंथ ही XY ला पॅरलल मार्क करतो. डू यू रिमेंबर दॅट? Yes, sir. ओके. आता या केस मध्ये पहा, मी तुम्हाला आधी ड्रॉ करून दाखवतो, तुम्ही काहीच करू नका. आता या स्टेजला डिस्कशन महत्वाचं आहे. ओके. As usual, this is XY line. We can start with projector of A dash and A. Then we can mark reference. हा रेफरन्स एकदम फेंट असला पाहिजे, त्याच्यावरती इलेव्हेशन लेंथ किंवा प्लॅन लेंथ ओव्हरलॅप होणार आहे. त्याची लेंथ शक्यतो कमी ठेवा. बरेच लोक एखादा किलोमीटर हे लांब काढतात रेफरन्स, तर तेवढी काय गरज नाही. अँगल मेजर करण्यासाठी किती रेफरन्स लागतो, एकदम छोटीशी लाईन असली तर चालेल, तेवढा रेफरन्स काढा आणि थांबा. ओके. सॉरी, काय झालेलं नाही, डोंट वरी, मेंटेनन्स चालू होते मग घरात थोडीशी धूळ आहे. So A dash and A we have plotted 2020 घेतलं. ठीक आहे. What will be our first attempt? We'll try to search for proper combination. Okay. Now suppose I start with angle theta. हा प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये अडचण काय आहे हे आपण समजून घेतो पहिल्यांदा. So if I start with angle theta, theta बरोबर आपल्याला कोणती लेंथ पाहिजे? True length. True length. But true length is not available. त्यामुळे ट्रू लेंथ प्लस थीटा या कॉम्बिनेशन सुरुवात करता येणार नाही. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. Okay. Then our second attempt will be to mark beta in the top view. तर हा अँगल समजा आपण बीटा जर टॉप व्ह्यू मध्ये मार्क केला, along with beta we are expecting plan length. Once again plan length is not available. दिलेलं कोणती लेंथ आहे? इलेव्हेशन लेंथ, बरोबर आहे. त्यामुळे प्रॉपर कॉम्बिनेशन हा जो आपला नेहमीचा कन्सेप्ट आहे त्याने आपण सुरुवात करू शकत नाही. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. ओके. देन आवर नेक्स्ट अटेम्प्ट, आपला पुढचा अटेम्प्ट जो आहे तो काय असेल, तर आपण ऍपरंट लेंथ XY ला पॅरलल टाकून पाहतो, बरोबर आहे का? तर Yes, sir.
So our next attempt will be to draw elevation length आपण elevation length घेऊ शकतो ती कशी पाहिजे XY ला Parallel. पॅरलल घेतली ठीक आहे तर लक्षात घ्या जर इलेव्हेशन लेंथ म्हणजे फ्रंट व्ह्यू बरोबर आहे का हा XY ला पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग टॉप व्ह्यू कसा असतो True length plus True length. 5. फ्रंट व्ह्यू इज पॅरलल टू XY बरोबर आहे का इथून समजा तुम्ही हा पॉइंट प्रोजेक्ट केला तर टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे True length plus 5. ट्रू लेंथ प्लस 5 आर यू गेटिंग Yes. मग आता Yes. करण्यासाठी तुम्हाला ट्रू लेंथ पण दिलेलं नाहीये 5 पण दिलेलं नाहीये इज दॅट क्लिअर Yes. Yes. मग जे काय आपल्या नेहमीच्या गोष्टी आहेत म्हणजे बघा आपण थीटा मार्क केलाय ट्रू लेंथ अवेलेबल नाहीये बीटा मार्क केलाय प्लान लेंथ नाहीये आणि इलेव्हेशन लेंथ जर आपण XY ला पॅरलल टाकली तर टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ किंवा 5 अवेलेबल नाही तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आपण एकाच कन्क्लुजनला शिफ्ट होऊ शकतो ते म्हणजे काय दिस इज अ प्रॉब्लेम रिलेटेड टू ऍझम्पशन तर या केस मध्ये आपल्याला काहीतरी ऍझ्युम करावं लागेल आतापर्यंत जेवढं समजलं तेवढं नोट करायचं Yes, sir. राईट डाऊन जे सांगतो ते तुम्ही आता लिहा मला काही इथे टाईप करता येणार नाही बघूया साईडला टाईप करू वाटल्यास this particular problem can be solved by assumption method. assumption method का वापरायला लागेल as proper combinations are not available and we cannot proceed by marking elevation length parallel to XY. तर हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी assumption मेथड वापरावी लागेल कारण कोणतंही कॉम्बिनेशन नाही आणि इलेव्हेशन लेंथ पॅरलल टू XY मार्क करून आपण पुढे जाऊ शकत नाही इज दॅट क्लिअर Yes, sir. in this method we consider any point समजा ते नाव के आहे असं आपण समजा कुठलंही नाव देऊ शकता कारण नॉर्मल लाईनचे नाव कुठले असतात ABCD RS MN बरोबर का PQ त्यामध्ये न येणारं लेटर आहे म्हणून आपण के अज्युम केलाय पॉइंटच्या नावाचा फरक पडत नाही इन दिस मेथड वी कन्सिडर एनी पॉइंट के in between
ends A and B, and assume that true length of small portion AK is 30 or 40 mm. A हा पण कुठेतरी अज्युम करायचंय, बरोबर आहे. आणि ए आणि के मधलं रिअल डिस्टन्स आपण अज्युम करतो. ते किती पण अज्युम करा, 30 करा, 35 करा, 40 करा, फरक पडत नाही. म्हणजे आता काय लिहितोय पहा, A to B ही आपली नेहमीची लाईन आहे, बरोबर आहे. आणि ही समजा त्याची ट्रू लेंथ आहे A to B, बरोबर आहे. आता आपण अज्युम काय करतोय, कोणताही एक पॉइंट ए आणि बी च्या मध्ये आपण अज्युम करतोय, याचं नाव काय असेल, के. आणि A to K हे डिस्टन्स आपण 30 mm किंवा 40 mm जे काय असेल ते अज्युम करतोय. म्हणजेच आपण अज्युम काय करतोय, तर जो बिटवीननेस आहे, बिटवीननेस मध्ये एन डबल असतो का, असू द्या काहीतरी, आपलं इंग्लिश लेक्चर नाही. बिटवीननेस कसं आहे, ए टू के बी, म्हणजे ए आणि बी यांच्यामध्ये के आहे, बरोबर आहे. हे पहिलं अझम्पशन आहे. आणि दुसरं अझम्पशन काय, ट्रू लेंथ ऑफ ए के इज इक्वल टू 30. इज दॅट क्लिअर? Yes. एवढं नोट करा, जेवढं तुमचं नोट करायचं राहिलेलं आहे तेवढं नोट करून घ्या. आता हे ड्रॉइंग परत माझ्यामध्ये दाखवणार नाही. ऍझम्पशन व्हरायटी ही नॉर्मली अवघड मानली जाते, त्यामुळे मी एकदाच शिकवतो. वेळ डबल लागला तर हरकत नाही, पण परत तेच 10 वेळा रिपीट करायची गरज पडू नये, अशा पद्धतीने आपण शिकूया. दिस इज द टफेस्ट प्रॉब्लेम इन लाईन्स, जो आपण आता डिस्कस करतोय. सो विल गिव्ह मोर दॅन इनफ टाइम फॉर दिस. लिहून झालंय? Yes, sir. Okay, now your concentration should be more than 100%. लक्ष आहे सर्वांचं? Shall I continue? Yes. Okay, now try to understand the meaning of betweenness AKB. म्हणजे A आणि B यांच्यामध्ये K पॉइंट आहे. याचा अर्थ असा होतो की जर मी थीटा हा अँगल मार्क केला, काय म्हणतो नीट समजून घ्या. तर आपल्या थीटा लाईनचं नाव नॉर्मली काय असतं, थीटा लाईनचं नाव काय असतं, B. A डॅश B1 डॅश असतं, बरोबर आहे.
तर जर मी B1 ए डॅश B1 डॅश मार्क केली, तर मध्ये कुठेतरी K1 डॅश असणार आहे. इज दॅट क्लिअर? Yes. ज्यावेळी Yes. लाईन AB मूव्ह होते त्यावेळी पॉइंट K मूव्ह होतोय. इज दॅट क्लिअर? Yes, sir. जर समजा मी लाईन A डॅश B डॅश मार्क केली, तर मध्ये K फक्त कोणता पॉइंट असेल? K डॅश. K. आर यू गेटिंग? Yes, sir. ठीक आहे. नेक्स्ट, जसं B डॅश आणि B1 डॅश एकाच लोकस वरती असतात, तसंच K डॅश आणि K1 डॅश पण एकाच लोकस वरती असतील. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. काय काय समजलं सांगा. तर A डॅश B1 डॅश जर लाईन मी प्लॉट केली तर त्याच्यावरती K1 डॅश असेल. A डॅश B1 डॅश ही ट्रू लेंथ आहे का? आहे. येस और नो? Yes, sir. A Yes. डॅश B1 डॅश ही जर ट्रू लेंथ असेल तर A डॅश K1 डॅश हे डिस्टन्स सुद्धा काय असणार आहे? लाईन AK ची ट्रू लेंथ असणार आहे, जे आपण किती अज्युम करतोय? 30. इथपर्यंत क्लिअर आहे? Yes. नंतर K हा पॉइंट A आणि B च्या मध्ये, त्यामुळे ज्यावेळी मी A डॅश B डॅश असं प्लॉट करतो त्यावेळी मध्ये कुठेतरी K डॅश असेल आणि K डॅश आणि K1 डॅश हे एकाच लोकस वरती असतील. ठीक आहे. इन द सेम वे जर मी टॉप व्ह्यू मध्ये गेलो आणि अशी लाईन AB प्लॉट केली, तर K हा A आणि B च्या मध्ये असायला पाहिजे. Yes. येस और नो? Yes. K हा A आणि B च्या मध्ये असायला Yes. पाहिजे आणि ऍट द सेम टाइम K डॅश आणि K एकाच प्रोजेक्टर वरती असतील. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. हे जर Yes, sir. समजलं असेल तुम्हाला तर हा प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे. शॅल वी स्टार्ट? Yes, sir. Yes, sir. चला, मग आता जेवढं स्क्रीनवरती मी ड्रॉ केलं तेवढं ड्रॉ करा. ड्रॉ XY लाईन, प्लॉट A डॅश अँड A, थीटा लाईन मार्क करा. बरोबर आहे. त्यानंतर बीटा लाईन मार्क करा आणि इलेव्हेशन लेंथ XY ला पॅरलल घ्या. एवढं ड्रॉ करताय? Yes, sir. एक 2 मिनिटं तुम्हाला वेळ देतो, मला पण थोडंसं लोक आलेत मेंटेनन्सची.
झालं इथपर्यंत? Yes, sir. ओके. आता स्क्रीनवर जे लिहिलं आहे ते पुन्हा एकदा वाचा. तर हा प्रॉब्लेम आपण सोडवायचा आहे ऍझम्पशन मेथड ना, बरोबर आहे. याचं कारण तुम्हाला समजलेलं आहे. आता काय करतोय, लाईन ए बी जी आहे त्याच्यामध्ये के पॉइंट ऍझ्युम केलाय आणि ए टू के हे डिस्टन्स किती घेतलं सांगा? 30 mm. 30 हे आपण ऍझ्युम केलंय, बरोबर आहे. याचाच अर्थ 30 ही काय झाली, जी छोटीशी लाईन ए के आहे, स्मॉल लाईन ए के, त्याची ट्रू लेंथ तुम्ही ऍझ्युम करत आहात, बरोबर आहे. तर ही ऍझ्युम केलेली ट्रू लेंथ कॅन यू मार्क इट ऑन थीटा लाईन? Yes. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, कोणतीही एक लाईन घ्या, फॉर एक्झाम्पल ए डॅश बी डॅश आणि मध्ये कोण असणार आहे, के डॅश, बरोबर आहे. तर ए डॅश बी डॅशचा अँगल जर अल्फा असेल तर ए डॅश के डॅश या लाईनचा पण अँगल किती असणार आहे? Alpha. अल्फाच असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. सो इफ दिस इज क्लिअर, या सर्व गोष्टी क्लिअर आहेत ना आता? जर हे सगळं क्लिअर असेल तर मग आपण हे इरेज करू शकतो. ओके. सो व्हॉट विल बी स्टेप नंबर 1? मार्क ट्रू लेंथ ऑफ स्मॉल लाईन ए के अलॉंग विच लाईन? थीटा लाईन, बरोबर आहे. चला करा सुरुवात. इथे कुठतरी K dash. के डॅश नाही, K1 डॅश ना, ट्रू लेंथ वरती घेतो आपण, बरोबर आहे का? Yes. Yes. सो समवेअर मी तुम्हाला समजण्यासाठी इथं मार्किंग करून दाखवतो, तुम्ही असं प्रत्यक्षात मार्किंग करायची गरज नाही. इथं कुठतरी पॉइंट घ्या, K1 डॅश मार्किंग केलेलं दिसतंय. पॉइंट इथं आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी मार्किंग केलेलं आहे. तुम्ही प्रत्यक्षात असं मार्किंग करू नका, तुम्ही फक्त पॉइंट घ्या. तुम्ही छोटस मार्किंग दाखवतो, ठीक आहे. आणि डिस्टन्स किती घेतलं तुम्ही सांगा? 30. ए डॅश टू K1 डॅश हे किती असलं पाहिजे? 30 mm. कॅन वी कंटिन्यू? आता ए डॅश K1 डॅश हे आपल्या अझम्पशन नुसार आपण ट्रू लेंथ वरती टाकलेलं आहे, थीटा वरती टाकलं, म्हणजे ते ए डॅश K1 डॅश ची ट्रू लेंथ आहे. इज दॅट करेक्ट? Yes. मग जर फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ प्लस थीटा थीटा दिसेल तर आता छोटीशी लाईन फक्त AK एवढाच विचार करा. फ्रंट व्ह्यू काय दाखवतो तुम्हाला? ट्रू लेंथ 30 mm आपण ऍझ्युम केलेली प्लस अँगल थीटा आहे. म्हणजेच टॉप व्ह्यू कसा असला पाहिजे? Plan length parallel to XY. Parallel to टॉप व्ह्यू विल बी प्लॅन लेंथ विच विल बी पॅरलल टू XY. म्हणजेच K1 डॅश इथं प्रोजेक्ट करा टॉप व्ह्यू मध्ये. आर यू गेटिंग? Yes, sir. And here you'll get which point? K1. आणि इथं जे काय मिळणार आहे ते काय असणार आहे? प्लॅन लेंथ असणार आहे. कोणत्या लाईनची? तर जी लाईन AK आपण घेतली आहे, स्मॉल लाईन AK, त्याची ती प्लॅन लेंथ असेल. So A to K1 is plan length. Cross check करूया. Tell me the distance A to K1. 25. It is coming around 25 mm. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे, काय प्रॉब्लेम झालेला नाही. ठीक आहे. Now observe the top view. Okay. For small line AK, we have obtained plan length. True length assume केलेल्याचा फायदा काय मिळाला? तर तुम्हाला plan length मिळाली, बरोबर आहे. आणि प्लॅन लेंथ जर तुम्हाला छोट्या लाईनची मिळाली असेल तर टॉप व्ह्यू मध्ये बीटा हा अँगल अवेलेबल आहे. मग टॉप व्ह्यू मध्ये पहा बीटा अँगल माहिती आहे, प्लॅन लेंथ आपण अझ्युम केलेल्या लाईनची छोटीशी आहे. प्लॅन लेंथ प्लस बीटा, इज इट अ प्रॉपर कॉम्बिनेशन? Yes.
येस. म्हणजे आता काय करावं लागेल सांगा? Rotate plan. Rotate Rotate plan plan. length. करेक्ट. रोटेट द प्लान लेंथ AK1 अप टू द लोकस. हा आपला रुटीन मध्ये प्रॉब्लेम आता कन्वर्ट केला आपण. ट्रू लेंथ अजून केली, प्लान लेंथ मिळवली. आर यू गेटिंग? काय करतोय Yes. आपण? ट्रू लेंथ अजून केल्यामुळे हा रुटीन प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट झालेला आहे. सो वी गेट हियर A to K1 which is once again plan length of the smaller line AK. It should be K actually. हा असेल पॉइंट K, बरोबर आहे का? आणि हे असेल प्लान लेंथ. ठीक आहे. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके. आता नेहमीची पद्धत बघा, AK ही इन्क्लाइंड लाईन आहे. K हा काय झाला? एंड पॉइंट ऑफ इन्क्लाइंड लाईन. सिमिलरली K1 डॅश हा सुद्धा काय आहे? एंड पॉइंट ऑफ इन्क्लाइंड लाईन. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. तर नेहमीच्या पद्धतीने आपण इथं लोकस काढू शकतो. ऍक्च्युली लोकस आपल्याला एकच लागणार आहे फ्रंट व्ह्यू मधला, पण आपण रुटीन प्रोसेस यूज करतोय हे वाटणं हा फील येण्यासाठी मी टॉप व्ह्यू मध्ये पण लोकस काढतोय. तर टॉप व्ह्यू मधला लोकस कंपल्सरी नाही. काढला तरी चालेल, नाही काढला तरी चालेल, पण फ्रंट व्ह्यू मधला लोकस कंपल्सरी आहे. याला काय नाही देणार? लोकस ऑफ K. In front view. फ्रंट व्ह्यू. टॉप व्ह्यू मधला लोकस कंपल्सरी नाही. जरी काढलं तर तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं होईल. टॉप म्हणजे आपण लाईन AK चे प्रोजेक्शन कंप्लीट करत आहोत हा फील येईल आपल्याला, एवढाच त्याचा उद्देश आहे. लोकस झाले असतील तर सांगा, विल कंटिन्यू. Yes, sir. लोकस झाला पूर्ण? ओके. आता बघा, कॅन वी प्रोजेक्ट पॉइंट K अप टू द फ्रंट व्ह्यू लोकस? Yes. Yes. Yes, sir. थोडक्यात काय होतं, नॉर्मली ज्याला आपण B म्हणत होतो तात्पुरतं आपण त्याला K म्हणतोय असं समजा. ठीक आहे. तर हा K आपण फ्रंट व्ह्यूच्या लोकस वरती नेऊ शकतो का? Yes, sir. Yes. प्रोजेक्ट K अप टू द फ्रंट व्ह्यू लोकस. Will obtain K dash. पाहिजे तर एरोज दाखवा, कोणता पॉईंट कुठून प्रोजेक्ट केला. K हा कुठून केला? टॉप व्ह्यू मधून फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट केला, बरोबर आहे का? K1 कसा प्रोजेक्ट केला तर फ्रंट व्ह्यू मधून टॉप व्ह्यू मध्ये. हे एरोज दाखवा. एरोज खूप महत्वाचे आहेत या प्रॉब्लेम मध्ये. तर K1 डॅश टॉप व्ह्यू मध्ये नेला, K1 मिळाला. K1 रोटेट केला, तो इथं K मिळाला आणि K टॉप व्ह्यू मधून फ्रंट व्ह्यू मध्ये नेला. बरोबर आहे ना? K डॅश मिळाला सर्वांना? Yes, sir. ओके. आता काय करायचं, A डॅश टू K डॅश आपण जॉईन केलं. थोडस वेट करा, प्लीज लिसन. A डॅश टू K डॅश जॉईन केलं तर A डॅश टू K डॅश ही काय झाली ऍक्च्युली? इलेव्हेशन लेंथ झाली, बरोबर आहे का? कोणाची? स्मॉल लाईन AK ची.
आणि हा अँगल कोणता मिळाला आपल्याला? Alpha. Alpha. अल्फा. Alpha. इज दॅट करेक्ट? Yes, Yes. sir. हे लक्षात आलं ना सर्वांच्या? Yes, sir. Yes, sir. तर आता आपल्याला काय करायचं बघा, A डॅश टू K डॅश ही लाईन जॉईन करा आणि पुढे एक्सटेंड करा. जॉईन A डॅश टू K डॅश अँड एक्सटेंड दॅट लाईन. किती करायची? रॅन्डमली करा. किती करायची एक्झॅक्ट आपल्याला माहिती नाही सध्या तरी. 55. परफेक्ट, ठीक आहे. एक्सटेंड केली आहे? Yes, sir. ओके. तर आता बघा, A डॅश टू K डॅश या लाईनचा अँगल अल्फा आहे, बरोबर आहे? अल्फा लाईन वरती इलेव्हेशन लेंथ असणार आहे, बरोबर आहे का? Yes, तर sir. इलेव्हेशन लेंथ किती आहे? 55 mm आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जर आपण इकडून इकडं असं ट्रॅव्हल सुरू केलं, सॉरी, जर A डॅश पासून आपण असं जर निघालो अलॉंग अल्फा लाईन, तर B डॅश हा पॉइंट जो आहे हा किती डिस्टन्स वरती असेल? 55. 55 वरती असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे Yes. बघा, इथं मिळवा तुम्ही B डॅश आणि कंडिशन महत्वाची काय? A डॅश टू B डॅश, दिस डिस्टन्स शुड बी इक्वल टू किती असेल पाहिजे? 55. इलेव्हेशन लेंथ, जे या प्रॉब्लेम मध्ये किती आहे? 55. इज 55. दॅट क्लिअर? Tell me the value of alpha now. 55. अल्फा 55 मिळाला आपल्याला. A डॅश टू B डॅश हे डिस्टन्स पुन्हा एकदा तुम्ही किती घेतलंय? इलेव्हेशन लेंथ ऑफ AB. इज इट करेक्ट? Okay. Now, can we obtain? Just a minute. Can we obtain B1 dash? Sorry, B1 dash मिळवू शकतो का आपण या स्टेजला सांगा? Yes, sir. Yes, sir. B1 dash मिळवू शकतो आपल्याला. कसं मिळेल सांगा? Locus टाकायचा B dash मध्ये. Locus. We have to draw the locus through B dash. सर्वांनी B उत्तर द्या. How to obtain B1 dash? अनम्यूट करून सर्वांनी उत्तर द्या. Draw locus. Locus. Draw locus through B dash. बरोबर आहे? आणि हा लोकस तुमच्या थीटा लाईनला इथे कुठेतरी कट करेल का नाही? आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. बी डॅश मधून जाणार लोकस या थीटा लाईनला कट करेल आणि हा पॉइंट कोण असणार आहे? B1 dash. B1 dash. करेक्ट. So this is locus of B in front view. Okay, and here we get B1 dash. B1 dash मिळाला, याचा अर्थ कोणती लेंथ मिळाली आपल्याला इथं? True length. True length. True length मिळाली, correct. And along with true length, theta, which is already given to us. Measure the true length. 75. It is coming around 75 mm. Okay. आता फक्त काय शिल्लक राहिलेलं आहे हो?
तर पॉइंट बी मिळवायचा राहिला टॉप व्ह्यू मध्ये, बरोबर आहे का? Yes, sir. हाऊ कॅन वी गेट पॉइंट बी इन टॉप व्ह्यू? इलिव्हेशन लेंथ ड्रॉ करायची. म्हणजे बी डॅश प्रोजेक्ट करायचं असं म्हणायचं का तुम्हाला? येस सर. ओके, तर दोन पद्धतीने सांगतो, प्लीज वेट फॉर सम टाइम. तुम्ही ड्रॉ करू नका, थांबा. तर पहिली मेथड जी आहे ते रुटीन आहे. रुटीन म्हणजे काय? तर त्यामध्ये तुम्ही म्हणणार ए डॅश बी वन डॅश हे ट्रू लेंथ प्लस थीटा आहे, बरोबर आहे का? ते प्रोजेक्ट करा आणि इथे तुम्हाला काय मिळेल? Plan length. काय मिळेल? Plan प्लॅन length. लेंथ मिळेल. कुणाची? ए बी ची. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, Yes. sir. आणि ही प्लॅन लेंथ जी आहे ती extend rotate करायची. Rotate करायचं. ती तुम्ही रोटेट करू शकता कुठपर्यंत? अप टू द बीटा लाईन. तर हे आपले रुटीन कन्सेप्च्युअल मेथड आहे. काय काय केलं सांगा? ए डॅश बी वन डॅश ट्रू लेंथ प्लस थीटा आहे. बी वन डॅश टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट केला. इथं कोण मिळाला? बी वन, म्हणजेच काय मिळाली? प्लॅन लेंथ, आणि ती रोटेट केली. दिस इज वन मेथड. समजली सर्वांना? Yes, sir. अदरवाइज इफ यू आर कन्सेप्च्युअली गुड, जर कन्सेप्ट आपले एकदम क्लिअर असतील तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता? फ्रंट व्ह्यू मध्ये इथे अँगल अल्फा आहे, बरोबर ना? आणि टॉप व्ह्यू मध्ये इथे अँगल किती आहे? बीटा. येस ऑर नो? Yes, sir. तर जर कन्सेप्ट एकदम क्लिअर असतील तर तुम्ही हा जो आहे कोणता बी डॅश हा डायरेक्टली टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करू शकता. स्क्रीन बहुतेक संपलेली आहे, बघूया वर जाते का, मी प्रयत्न करतो. जाईल बहुतेक. ठीक आहे. तर काय करू शकतो सांगा? हा जो बी डॅश आहे हा टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करा. इज दॅट क्लिअर? Yes. आणि या प्रोजेक्टरला आपली जी बीटा लाईन आहे अशी कुठेतरी कट करेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ठीक आहे. सो हिअर वी गेट द इंटरसेक्शन ऑफ द प्रोजेक्टर. हा कोणता पॉइंट मिळेल मग तुम्हाला? इट विल बी B. बी. इज दॅट क्लिअर? नंतर लगेचच काय करायचं? बी मधून Locus. Focus. लगेचच बी मधून काय ड्रॉ करायचंय? Locus. लोकस. बरोबर आहे? Yes. ओके. आता शेवटचा प्रश्न आणि उत्तर दोन्ही तुम्ही सांगा बरं. याच्यानंतर काय करायचं असेल? True length plus phi. ट्रू लेंथ प्लस फाय True मिळवायचं आहे. length plus phi. तर टॉप व्ह्यू मध्ये ए पासून ट्रू लेंथ टाकायचे आणि टॉप व्ह्यू लोकस कट करायचं. करताय कम्प्लीट? Yes, sir. Yes. So if you cut the top view length here, sorry, true length here, up to top view locus, you'll get true length and phi. This is the problem related to assumption. हा problem repeat करणं तुम्हाला माहिती प्रॅक्टिकली अवघड आहे. फॉर्च्युनेटली YouTube व्हिडिओ आहेत. दरवर्षी हा प्रॉब्लेम रिपीट करा म्हणलं की काय होतं? टेम्परेचर वाढतं थोडंसं, कारण तुम्हाला म्हणजे शिकवण्यासाठी इफर्ट किती लागतात. आणि एवढं होऊन जर कोणी म्हटलं मला समजलं नाही तर शक्यतो असं होणार नाही. आय होप मोस्ट ऑफ यू माइट हॅव अंडरस्टूड इट. सर्वांना समजला हा प्रॉब्लेम? Yes, sir. Yes, sir. येस सर. क्रॉस चेक करण्यासाठी प्लॅन लेंथ पण मेजर करू शकता, ए टू बी, आणि शेवटी इथं अशी ट्रू लेंथ कट करा. If this is true length, you'll get angle
Phi. फाय. त्यामुळे अल्टिमेट चेक पॉइंट असेल अँगल फाय. जर कम्प्लीट झाला असेल तर फायची व्हॅल्यू मेजर करून सांगा मला. 51. 50 degree. किती आले? 48. 51. 50, 51. ठीक आहे, हरकत नाही. इट इज समवेअर अराउंड 50. 49, 50, 51 या रेंज मध्ये असेल तर आपण प्रॉब्लेम बरोबर आहे असं समजू शकतो. ठीक आहे, हा प्रॉब्लेम समजला सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. हे खूप वाईट फिलिंग असतं. हा प्रॉब्लेम एवढा एफर्ट घेऊन शिकवलेला असतो आणि शेवटी इरेज करावा लागतो. दरवर्षी खूप वाईट वाटतं. ठीक आहे, लेट अस कंटिन्यू. तर ऍझम्पशनचा हा एक प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, तर असे टोटल ऍझम्पशनचे 3 व्हरायटी असू शकतात. सो शॅल वी राईट अबाउट दॅट? Yes, sir. 3 नाही त्या मोस्ट इम्पॉर्टंट नोट सारखं लिहितो ना आपण. जास्त इम्पॉर्टंट असलं की इम्पॉर्टंट लिहितो, अजून इम्पॉर्टंट असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट. बरोबर आहे ना? जे ब्रेकिंग न्यूज, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असतं का ना न्यूज चॅनल वरती, तसं मोस्ट इम्पॉर्टंट नोट राईट डाऊन. 3 types of problems. 3 types of problems should be solved using assumption of a method. ठीक आहे, दरवर्षीचा अनुभव सांगतो, तो कदाचित तुमच्या बाबतीत येणार नाही अशा अपेक्षा आहे. तर ऍझम्पशन एवढा वेळ डिस्कस केलं जातं, इतका वेळ रिपीट केलं जातं की काही लोकांचा समज होतं की हे इम्पॉर्टंट आहे तर प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हे का वापरायचं नाही. तर असं करायचं नाही. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ऍझम्पशन करायची गरज नाही. बरोबर आहे का? नाहीतर असं होतं की एखादा प्रॉब्लेम रुटीन असतो, बरोबर आहे का, त्याच्यामध्ये ट्रू लेंथ काढायला सांगितलेलं असतं. तर एखादा काय करतो, जे काढायला सांगितलं आहे उत्तर तेच अज्युम करतो. तर असं एकदम काय म्हणतात तसं, म्हणजे शुद्ध मराठी एक म्हण वापरतो, सांगायला गेले की टांगायला न्यायचं नाही. आर यू गेटिंग? जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते कधीही अज्युम करायचं नाही. इज दॅट क्लिअर? Yes, sir. हा, कारण दरवर्षी असे विचित्र अनुभव येतात. तर फक्त 3 प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत त्यामध्येच ऍझम्पशन मेथड वापरायची. ठीक आहे, मला वाटतं याच्यासाठी आपण नोटेशन लिहावं लागतं. ठीक आहे, त्यापैकी जस्ट आता डिस्कस केलेलं कोणती व्हरायटी होती सांगा ऍझम्पशन मधली? Theta beta Theta elevation. beta elevation length. थीटा बीटा Beta. Elevation length. इलेव्हेशन लेंथ ही आहे ऍझम्पशन मधली पहिली व्हरायटी. ठीक आहे, आता थीटा हा ट्रू अँगल आहे, बरोबर आहे. बीटा हा ऍपरंट अँगल आहे आणि इलेव्हेशन लेंथ ही ऍपरंट लेंथ आहे, बरोबर आहे. तर याला करस्पॉन्डिंग पॅरामीटर अपोजिट व्ह्यू मध्ये काय असू शकतात? तर फाय असू शकतो, बरोबर आहे. Phi alpha plan length. Alpha. Correct. Phi, alpha, and plan length. This is the second variety related to assumption problem. And third variety of assumption is if you are given alpha
beta True. and perfect. If you are given alpha, beta and true length. तर फक्त हे तीनच प्रॉब्लेम मध्ये आपल्याला assumption करावं लागतं. Is that clear? Yes. ह्या तीनच व्हरायटी मध्ये के हा पॉइंट अज्युम करावा लागतो. फर्स्ट व्हरायटी हॅव यू अंडरस्टूड? Yes, sir. ओके. आता बघा सेकंड लेक्चर पण आपलंच आहे. ठीक आहे. तर मला काय वाटतंय 6-7 मिनिट आहेत आपल्याकडे. सेकंडचं आपण स्टेटमेंट घ्यावं आणि अटेंडन्स घ्यावी. दोन्ही लेक्चरचे अटेंडन्स सेपरेट घेऊया आपण आणि 15 मिनिटाचा ब्रेक घ्यावा. चालेल? Yes, sir. So take down the statement related to which variety? Second. पुन्हा एकदा रिपीट करा. Assumptionचे प्रॉब्लेम 3 प्रकारचे असतात. कोणकोणते? सर्वांनी अनम्यूट करून मोठ्याने सांगा. Theta, beta, beta, elevation length. Phi alpha plan length, alpha beta true length. करेक्ट. तर हे तीनच प्रॉब्लेम assumption मेथडने सोडवायचे आहेत. ज्यापैकी पहिली व्हरायटी आपण शिकलेलो आहोत. लेट अस गो फॉर द सेकंड. कोणकोणती व्हरायटी पाहिजे? Phi alpha plan. Phi alpha plan length. Phi alpha plan length. ठीक आहे. राइट डाउन. A line AB makes 45 degrees to FRP. FRP म्हणजेच काय? VP. हा काय झाला? फाय. बरोबर आहे? Its front view is inclined at 50 degrees to HP oblique XY line. काय झाला? अल्फा झाला. Alpha. बरोबर ना? आता काय लागेल? प्लान लेंथ. Complete the projections in top view of the line measures 55. थीटा आपण कमी घेतो का नाही? प्लान लेंथ जास्त आहे. Measures 60 mm long. Assume point A 3 mm from HP and VP. ठीक आहे. अटेंडन्स घेण्यापूर्वी लेट मी व्हॉट आय कॅन से थोडंसं मला ओव्हरव्ह्यू घेतो. म्हणजे तुम्हाला किती डेप्थ पर्यंत हा प्रॉब्लेम समजला माझ्या लक्षात येईल. तर हा प्रॉब्लेम मी सोडवायचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त मला सांगायचं आहे. इज दॅट फाईन? Yes. Yes, sir. We start with XY line. A dash A. Then we plot A dash A. हे रुटीन आता लक्षात आलं असेल सर्वांच्या. नंतर आपण काय करतो? रेफरन्स मार्क करतो अँगल मेजरमेंट साठी. XY line. Plot angle alpha.
then we are given two angles, which are they? Alpha and phi. Phi and Alpha and alpha. phi. तर हे दोन्ही अँगल आपण प्लॉट करून घेऊया. तर अल्फा ही फायनल लाईन असते, बरोबर आहे का? तो डायरेक्ट आपण ब्लॅक कलर दाखवायला तरी हरकत नाही. सो दिस विल बी अँगल विच वन? अल्फा. टॉप व्ह्यू मध्ये ब्लू कलर वापरतो ना Phi. फाय किती येतो? 45. 5. ठीक आहे. सो दिस इज अँगल अल्फा, दिस इज अँगल फाय. आता आपल्याला दिलेला आहे प्लान लेंथ, बरोबर आहे का? Yes, sir. तर जर आपण नेहमीप्रमाणे प्रयत्न केला, प्लान लेंथ XY ला समजा पॅरलल घेतली, तरी सुद्धा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होणार नाही. कारण प्लान लेंथ बरोबर अँगल कुठला लागतो आपल्याला? बीटा. तर बीटा दिला नाही, फाय दिलाय, बरोबर आहे? अल्फा वरती इलेव्हेशन लेंथ दिलेली नाही आणि फाय वरती ट्रू लेंथ दिलेली नाही. इज दॅट क्लिअर? म्हणजे पुन्हा एकदा हा कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे? Assumptionचा प्रॉब्लेम आहे. या केस मध्ये आता आपल्याला काय करायचंय? पुन्हा लाईन AK म्हणजे के हा पॉइंट इन बिटवीन ए आणि बी घ्यायचा आहे आणि AK ही ट्रू लेंथ किती अज्युम करायची आहे? 50 mm. 15 mm. 30 mm. 30 किंवा 40 अज्युम करा, कारण जी मोठी लाईन असते त्याची लेंथ 65, 70, 80 ह्या रेंज मध्ये असते. एवढं तर तुम्हाला समजलं का नाही? त्याच्यापेक्षा कमी लेंथ अज्युम करायला लागेल, कारण के हा पॉइंट ए आणि बी च्या मध्ये, लक्षात येते ना? त्यामुळे ए टू के हे डिस्टन्स किती घ्यायचं? प्रेफरेबली 30 किंवा 40. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. Yes, sir. आता के हा पॉइंट कुठून सुरुवात करायला लागेल? फ्रंट व्ह्यू पासून का टॉप व्ह्यू पासून? Top view. Top view. Top view. टॉप व्ह्यू पासून सुरुवात करायला लागेल. व्हेरी गुड. तर काय करणार आपण? इथं कुठेतरी तुम्हाला समजायसाठी दाखवतो, तुम्ही असं मार्किंग करून दाखवू नका. के हा पॉइंट आहे, ठीक आहे, पण तो ट्रू लेंथ वरती असल्यामुळे त्याला आपण K2 म्हणूया, बरोबर आहे का? वरती जसं K1 डॅश म्हणलं होतं तसं टॉप व्ह्यू मध्ये इथे काय होणार? K2. आणि सध्या जे आपण घेतलेलं आहे हे काय आहे? जी लहान लाईन त्याची ट्रू लेंथ आहे, बरोबर आहे? नंतर काय करायचं सांगा? Projector from K2. तर K2 हा पॉइंट वरती प्रोजेक्ट करायचा. इज दॅट क्लिअर? Yes, sir. बरोबर आहे. आता काय मिळेल तुम्हाला? Elevation length. इलेव्हेशन लेंथ मिळेल. कुणाची? तर जी स्मॉलर लाईन AK आहे त्याची इलेव्हेशन लेंथ मिळेल. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. K2 dash. So this is elevation length and this point will be K2 dash. बरोबर आहे? तर बघा टॉप व्ह्यू मध्ये जे का आपण ट्रू लेंथ अज्युम केलेली आहे कोणती? A to K2, बरोबर आहे ना? Yes. A Yes. to K2 ही ट्रू लेंथ अज्युम केली आहे, तर त्याचं आउटपुट काय आपल्याला? इलेव्हेशन लेंथ मिळाली A dash K2 dash, बरोबर आहे ना? नंतर काय करायला लागेल Yes, सांगा? sir. Yes. Rotate elevation Rotate elevation. बरेच नवीन जॉईन झालेले लोक खोळंबले आहेत अटेंडन्स साठी. मोठमोठ्या मीटिंग आहेत त्यांच्या बुरट्या लोकांबरोबर, बरोबर आहे ना? पण अटेंडन्स झाल्याशिवाय बाहेर पडता येत नाही, अशी विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे. सॉरी बाळांनो, घ्यायचा अटेंडन्स. तुम्हाला प्रेझेंट पण दाखवायचं आहे, काळजी करू नका. तुम्हाला विश्रांती घ्यायला आवडतं, खरोखरच तुम्हाला मोठी विश्रांती मिळू शकते 1 वर्षाची.
ओके, शॅल वी कंटिन्यू? तर इलेव्हेशन Yes. लेंथ रोटेट Yes, केली, sir. मग कोणता पॉईंट मिळाला? Locus K dash. K. K dash. के डॅश. अजिबात काळजी करू नका. ज्यांना खरोखर विश्रांती घ्यायला आवडतं, लेक्चरला उशिरा येणं, त्यांना खूप मोठी विश्रांती परमेश्वर देणार आहे. माणसाने काहीच करायची गरज नाही. के डॅश मिळाला, बरोबर आहे? Yes. तर इलेव्हेशन लेंथ हे आपण अल्फा पर्यंत रोटेट केली. त्याच्यानंतर काय करायला लागेल? Locus Draw पण केलं. locus. Locus. Draw locus. लोकस ड्रॉ करायला लागेल. इथं पण ड्रॉ करा. तर नेहमीच्या पद्धतीने बरं वाटायसाठी इथं पण ड्रॉ करा, पण याचा उपयोग होणार नाही, बरोबर आहे ना? Yes. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप. Take through length in compass. True length नाहीच दिलेली. Plan length 61 दिलेली आहे. प्रोजेक्टर टाकायचा K डॅशच्या लोकसवर. मधून प्रोजेक्टर टाकायचा लोकसवर. K डॅशच्या लोकसवर. तर आपल्याला अवेलेबल लेंथ कोणती सांगा? प्लान लेंथ, बरोबर ना? Plan length. म्हणजे मागच्या प्रॉब्लेम मध्ये जसं आपण अल्फा मिळवला होता, तसं या प्रॉब्लेम मध्ये काय मिळवावं लागेल? बीटा. बीटा मिळवावं Beta. लागेल. आर यू गेटिंग? आणि बीटा मिळवायचा तर काय तुम्हाला के पाहिजे टॉप व्ह्यू मध्ये. आर यू गेटिंग? Yes, sir. म्हणजे के डॅश जो आहे तो कुठे प्रोजेक्ट करायला लागेल? Up to Blue मध्ये. इथं प्रोजेक्ट करायचं आहे, बरोबर आहे? येस सर. Yes. हा कोणता झाला? के. K. इज दॅट करेक्ट? इफ वी जॉईन ए टू के, घाबरू नका, दोन्ही लेक्चर आपलेच आहेत, त्यामुळे पूर्ण कंट्रोल आपलाच आहे. ब्रेक कधी पण आपण देऊया. ए टू के ही लाईन आपण जॉईन करू शकतो, बरोबर आहे ना? Yes, sir. Yes, sir. आणि अँगल कोणता मिळेल तुम्हाला आता? Alpha. Beta. बीटा, बरोबर आहे. पण आता डिरेक्टली तुमच्या जर लक्षात आलं असेल, ए टू के ही लाईन जॉईन करायची आणि पुढे कंटिन्यू Extend करायची करायचं. Extend. कुठपर्यंत? तर जेवढी प्लान लेंथ आहे तेवढी, बरोबर आहे? Plan length. इक्वल टू येस सर. प्लान लेंथ, यू गेट पॉइंट बी. प्लान लेंथ किती आहे? 60 आहे ना? 60 mm. इथं काय करणार? ए बी इज इक्वल टू प्लान लेंथ इक्वल टू 60. 60 mm. लक्षात आलंय? Yes, sir. आणि बी हा नंतर शेवटी वरती प्रोजेक्ट करायचा. इज दॅट क्लिअर? येस. Yes, sir. ठीक आहे. नाउ विल ट्राय वन थिंग. 10 वाजून साधारण 52 मिनिटं झाले, बरोबर का? मीटिंग आपण चालू ठेवूया, चालेल ना? कारण झूम मध्ये आता आपल्याला अनलिमिटेड टाइम मिळतोय. इज दॅट करेक्ट? Yes, sir. विल टेक अ ब्रेक ऑफ किती 10-15 मिनिटं घ्यायचा. 11 वाजून किती मिनिटांनी जॉईन होईल सांगा? 10:55 होतात. 11-10. 11:10 ला आपण रिजॉईन करूया, ठीक आहे? हे फक्त आपण बंद का करत नाही, कारण मला जर अंडू केलं तर हे सगळे प्रोसेस रिपीट मिळेल आपल्याला व्हाईट बोर्ड वरती. लक्षात येतं का? नाही तर पुन्हा एकदा ड्रॉ करत बसावं लागेल. ओके, सो विल कंटिन्यू द मीटिंग. नको ना, तर परत ते 45 मिनिटांनी संपणं वगैरे प्रकार होतो. विल एंड द मीटिंग. अटेंडन्स घेतोय आणि 11:10 ला रिजॉईन करूया बेटर वे, ठीक आहे? एब्सेंट नंबर मी नोट करतोय.
रोल नंबर 8 इज ऍबसेंट. बॉटमला आहेत. रोल नंबर 8 प्रेझेंट और ऍबसेंट. रोल नंबर 10 इज ऍबसेंट. बागल आधीमध्ये मला लेक्चर मिस होतात, रेग्युलर राहा. हा सर असतोय सर. आधीमध्ये बाळा, रेग्युलर म्हणत नाही मी. ओके. रोल नंबर 24 आहेत का? (32, 36, 38, 41. चरण महानवर आवाज ऐकू येतोय का? रोल नंबर 43. थोडा आवाज येईल, काही इलाज नाही बाळांनो. 52, 62, 63 आहेत. योगेशराव नमस्ते, आवाज येतोय का? हो सर. समजताना शिकवलं सगळं बाळा? हो सर. इथून पुढे व्यवस्थित काळजी घ्या. ओके, अटेंडन्स झालेला आहे. विल स्टॉप हिअर. 15 मिनिटांनी आपण रिजॉईन करूया, चालेल? थँक्यू.